तुका म्हणे एका मरणेची सरे, उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि हीच कीर्ती आज या जनसागराच्या रूपानं दिसते. अजित पवार यांनी या जनसागराच्या रूपानं एक मोठी कमाई केली होती. त्यांच्या प्रेमळ वागण्यानं आणि वेळप्रसंगी हक्कानं दरडावणं यामुळेच मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते त्यांनी जमवले, मोठ्या प्रमाणात माणसं त्यांनी कमावली आणि याच सगळ्यांनाच ते पोरकं करून आपल्यातून निघून गेले. म्हणूनच आपण आता पोरके झालो अशी भावना या प्रत्येकाच्या तोंडून व्यक्त होती. काटेवाडी असू देत किंवा बारामती असू देत, पुणे असू देत, त्या ठिकाणच्या कार्यकर्त्यांनी कधी वैयक्तिक समस्या जरी घेऊन अजित पवारांपर्यंत ते आले तर त्यावेळेलाही दादा सर्वतोपरी मदत त्यांना करायचे. अशाच काटेवाडीतल्या एका महिलेनं सुद्धा आपल्या पतीच्या आजारपणात एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर 3 वेळा आपल्याला अजित पवारांनी मदत केली अशी भावना व्यक्त केली. प्रत्येक दिवाळीत पवार कुटुंब भाऊबीज एकत्रितरित्या साजरी करायचे. त्यावेळेला सुप्रिया सुळे हमखास सोशल मीडियावर अजित पवारांसोबतचा आणि सगळ्या बहिणींसोबतचा एक छान फोटो व्हिडिओ अपलोड करायच्या. मात्र इथून पुढे आता हे होणं शक्य नाही. म्हणूनच दादा गेले ही भावना व्यक्त करताना काल सुप्रिया सुळे यांना सुद्धा कठीण जात होते. तर ज्या बीड जिल्ह्याची बातमी येते त्यावेळेला संताप व्यक्त केला जातो. मात्र त्याच बीड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद अजित पवार यांनी स्वीकारल्यानंतर अनेक बदल जिल्ह्यात करण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता. बीडकरांचं रेल्वेबाबतचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अजित पवार यांनी मोठी मेहनत घेतली होती. 45 वर्षांपासूनचं बीडसाठी रेल्वेचं नागरिकांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनी अहिल्यानगर ते बीड या लोहमार्गावरून रेल्वे धावणार असं त्यांनी पहिल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीतच सांगितलं होतं आणि तो शब्द त्यांनी तातडीनं खराही करून दाखवला. 17 सप्टेंबर 2025ला म्हणजेच 6 ते 7 महिन्यापूर्वी अजित पवार यांनी बीडच्या नागरिकांचं 45 वर्षांपूर्वीपासूनचं जे स्वप्न होतं ते पूर्ण करून दिलं. आणि याच बीड जिल्ह्याचं पालकमंत्री पद आणखी काही काळ जर अजित पवार यांनी भूषवलं असतं तर कदाचित आज जो बीड जिल्हा आपल्या पुढे आहे त्याचा पूर्णतः कायापालट झालेला आपल्याला दिसला असता. ज्यावेळेला बीड जिल्ह्यात अजित पवार जायचे त्या प्रत्येक वेळेला तिथले नागरिक त्यांच्यापुढे अनेक समस्यांचा पाढा वाचायचे. अशाच एका दौऱ्यादरम्यान अजित पवार यांनी अरे मी आत्ता पालकमंत्री झालो आहे, मला थोडा वेळ द्या, तुमची सगळी कामं पूर्ण करतो, तुमची सगळी स्वप्न पूर्ण करतो असं सांगितलेलं. त्यावेळेला दरडावून सांगणारे अजित पवार आपल्या बीड जिल्ह्याचा कायापालट करणार, विकास करणार हे तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक कार्यकर्त्याला आणि जनतेलाही विश्वास होता. मात्र तेच अजित पवार आज स्वप्न अपुरी ठेवून आपल्यातून निघून गेलेत. हा विचार करणंही नागरिकांना अशक्य होतं. आपल्या हाती आपण जे काम घेतो ते पूर्ण करतोच असं काय अजित पवार सांगायचे आणि जे काम पूर्ण होणं शक्य आहे त्यासाठीच ते तातडीनं सूचना द्यायचे. मात्र जे काम अशक्यप्राय आहे त्यासाठी ते त्याच वेळेला समोरच्या व्यक्तीला भानावर आणायचे, वास्तवात आणायचे. ते काम शक्य नाही असं ते स्पष्टपणे सांगायचे. भाजप नेते आणि मंत्री चंद्रकांत पाटील
काटेवाडीत दाखल झालेत. अजित पवार कामं होतात, फक्त ती करण्याची धमक आणि ताकद आपल्यात पाहिजे असं सतत प्रशासकीय अधिकाऱ्यांनाच नाही तर वेळप्रसंगी समोरच्या प्रत्येक नेत्यालाही सांगायचे. आणि हाच गुण त्यांच्यात होता. त्यामुळेच अनेक कामं त्यांनी तातडीनं मार्गी लावलीत. वर्षानुवर्षे रखडलेली कामंसुद्धा मार्गी लावण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला आणि ती कामं पूर्ण करून दाखवली. म्हणूनच शब्दाचा पक्का हा माणूस अशी भावना प्रत्येकाने अजितदादांसाठी व्यक्त केली. स्वतः अजितदादा यांनीही एका भाषणादरम्यान मी कामाचाच माणूस आहे हे आवर्जून सांगितलं होतं. आणि हाच कामाचा माणूस आज सगळ्यांना सोडून निघून गेला. मला फसवायला आवडत नाही. कठोर निर्णय घेतो पण ते सर्वांच्या हिताचे असतात. कामं होतात, फक्त करण्याची धमक आणि ताकद पाहिजे. ज्याने विश्वासानं पक्षप्रवेश केला त्यांना वाऱ्यावर सोडणार नाही. मी शब्दाचा पक्का आणि कामाचा माणूस आहे असं अगदी 2 महिन्यांपूर्वीच दौंड शहरातल्या प्रचार सभेत अजित पवारांनी ठणकावून सांगितलं होतं. याच प्रचार सभेत त्यांनी मी कामाचाच माणूस आहे असं सांगितलेलं. आणि हाच कामाचा माणूस आज सगळ्यांना सोडून निघून गेला.